नमस्कार मंडळी, आजचा आपला विषय जीवनातील पहिले 1000 दिवस हा असणार आहे। हे 1000 दिवस नेमके कोणते आणि त्याचं काय महत्त्व आहे त्या अगोदर आपल्या देशाची थोडी पार्श्वभूमी आपण बघूया। मागच्या 2 दशकामध्ये आपल्या देशाने आर्थिक क्षेत्रामध्ये फार मोठी भरीव प्रगती केलेली आहे। जगात दुसऱ्या क्रमांकाने आपली आर्थिक प्रगती होत आहे। त्याचबरोबर अन्नधान्यामध्ये तर आपला देश स्वयंपूर्ण झालेला आहे। इतर देशांना आपण अन्नधान्याची निर्यात सुद्धा करत आहोत। 1975 पासून आपल्या देशामध्ये एकात्मिक बाल विकास सेवा योजना हा कार्यक्रम आपण राबवत आहोत। एवढ्या मोठ्या प्रदीर्घ कालखंडानंतर सुद्धा आपल्या देशामध्ये कुपोषणाची समस्या अद्यापही कायम आहे। अभिमान वाटतो हे जाणून की आयटी मध्ये आज आपला देश एक सुपर पॉवर आहे। पण याच देशातलं अंदाजे प्रत्येक दुसरं मूल कुपोषणानं ग्रस्त आहे। आणि ही अभिमानाची गोष्ट नाही। कुपोषण म्हणजे योग्य पोषणाची कमतरता। गर्भापासून जन्मानंतरची पहिली 2 वर्ष मुलांना याचा सर्वात जास्त धोका असतो। मुलांचं शरीर आणि मेंदू दोन्ही आयुष्यभरासाठी दुबळं करतं कुपोषण। आणि जर मुलंच मजबूत नसतील तर देश मजबूत कसा होईल? याआधी सगळे मिळून या धोकादायक शत्रूविरुद्ध या फिल्ममध्ये आता आपण पाहिलं, आयटी क्षेत्रामध्ये आपण खूप मोठी प्रगती केलेली आहे, परंतु आपल्या देशातलं प्रत्येक दुसरं मूल हे कुपोषणानं ग्रस्त आहे। पोषणाच्या कमतरतेमुळे हे सर्व घडत आहे। आणि प्राधान्यानं गर्भधारणेपासून बाळाच्या 2 वर्ष वयापर्यंतचा जो कालावधी आहे, या कालावधीत जर पोषण अपुरं राहिलं तर निश्चितच त्याच्या शारीरिक वाढीवर आणि मेंदूच्या वाढीवर त्याचा विपरीत परिणाम होतो आणि हा परिणाम पूर्ण आयुष्यभर दीर्घकालीन असू शकतो। आता आपण पाहूया की 1000 दिवस म्हणजे नेमके कोणते दिवस आणि त्याचं काय महत्त्व आहे हे आपण थोडं जरा विस्तारानं पाहूया। ह्या 1000 दिवसाला -9 to 24 म्हणजे उणे 9 ते 24 महिने हा कालावधी असं पण संबोधलं जातं। आणि याच कालावधीमध्ये बाळाची अत्यंत झपाट्यानं वाढ होत असते। यालाच आपण ग्रोथ स्पर्ट असं म्हणतो। आणि या वाढीसोबत विकास सुद्धा होत असतो। ही आपल्या वाढीची आणि विकासाची ही क्षमता असते। जलद गतीनं वाढ आणि विकासाची ही क्षमता असते, परंतु क्षमतेला योग्य पोषणाची, दर्जेदार पोषणाची जोड असणं हे मात्र अत्यंत गरजेचं आहे। आणि या कालावधीमध्ये योग्य प्रकारचं पोषण नाही मिळालं तर होणारी जी काही वाढीमध्ये जी घट आहे, ही घट मात्र कायमस्वरूपी असते। म्हणजे ह्याचाच अर्थ की या कालावधीमध्ये झालेली घट नंतर जरी आपलं पोषण सुधारलं तर पोषण सुधारून सुद्धा या कालावधीमध्ये झालेली घट पूर्ववत होत नाही किंवा सुधारणा होत नाही। म्हणून आपल्याला या कालावधीवर विशेष प्रयत्न करणं हे अत्यंत गरजेचं आहे। आता आपण टप्प्याटप्प्यानं पाहूया की नेमके वाढीच्या कोणत्या बाबीवर परिणाम होतो आणि मग त्याचं काय महत्त्व आहे हे मात्र या पुढच्या स्लाइडमध्ये आपण ते सविस्तरपणे हे पाहणार आहोत। आता या ठिकाणी ही जी काही स्पष्टता आहे किंवा ग्रोथ स्पर्ट आपण जे म्हणतो, ही योग्य प्रकारे समजावं म्हणून या ठिकाणी तुलना करायचा प्रयत्न केलेला आहे। या ठिकाणी आपण एक स्लाइड बघूया। या स्लाइडमध्ये एक बांधकाम दाखवलेलं आहे आणि ते त्याच्यासोबतच गर्भाशयातलं एक बाळ दाखवलेलं आहे। बांधकाम करत असताना जसे आपण पाया मजबूत करण्याचा आपण प्रयत्न करतो आणि पाया जर मजबूत असेल तरच आपली जी होणारी इमारत आहे ती मजबूत राहू शकते। आणि पाया जर कमजोर राहिला तर निश्चितच ही इमारत त्या ठिकाणी चांगली राहू शकत नाही, मजबूत राहू शकत नाही। त्याच पद्धतीनं हे गर्भाशयामध्ये वाढणारं जे काही बाळ आहे, हे बाळ सुद्धा त्याचं योग्य प्रकारचं पोषण झालं तरच ती सुदृढ व्यक्ती होऊ शकते। आणि जर या ठिकाणी अपुऱ्या पोषणामुळं बाळ जर कमजोर राहिलं तर निश्चितपणे ती होणारी व्यक्ती सुद्धा कायमस्वरूपी कमजोर राहू शकते। असं आपल्याला समजण्यासाठी या ठिकाणी तुलना करायचा तो प्रयत्न केलेला आहे। या ठिकाणी या स्लाइडमध्ये
बांधकाम साहित्य दाखवलेलं आहे. विटा आहेत, खडी आहे, सळई आहे, वाळू आहे आणि सिमेंट आहे. आता हे सर्व प्रकारचं साहित्य आणि दर्जेदार साहित्य आणि योग्य त्या प्रपोर्शनमध्ये जर साहित्य उपलब्ध असेल आणि योग्य प्रकारचं त्या ठिकाणी प्रक्रिया केलेलं असेल तर निश्चितच होणारी जी काही इमारत आहे ही मजबूत इमारत आणि दीर्घकाळ टिकणारी ही इमारत राहू शकेल. त्याचप्रमाणे आपलं बाळ सुदृढ राहणं गरजेचं आहे, निरोगी राहणं गरजेचं आहे, बुद्धिवान होणं गरजेचं आहे. त्यासाठी लागणारं जे काही अन्न आहे किंवा अन्न घटक आहेत ते सर्व अन्न घटक पुरेशा प्रमाणात, दर्जेदार अन्न घटक आणि योग्य त्या संस्कार त्या ठिकाणी जर उपलब्ध असतील तर निश्चितपणे होणारं बाळ जे आहे सुदृढ होऊ शकेल, निरोगी होऊ शकेल, बुद्धिवान होऊ शकेल. आणि हे आपल्याला या तुलनेहून सहजपणे त्याचा अनुभव येऊ शकतो असं मला वाटतं. समजा एखादा प्रौढ व्यक्ती आहे आणि प्रौढ व्यक्तीची साधारणतः सध्याची उंची ही 160-165 सेंटीमीटर आहे. आपल्याला असं वाटलं की या व्यक्तीची उंची आणखी समजा 5 सेंटीमीटर 6 सेंटीमीटर जास्त असती तर सध्याची जी काही पर्सनॅलिटी आहे, व्यक्तिमत्व आहे, ह्याच्यापेक्षा तेवढ्या 6 सेंटीमीटर उंचीनं आणखी व्यक्तिमत्व चांगलं खुलून दिसलं असतं असं आपल्याला वाटलं. आणि म्हणून आपण त्या व्यक्तीचा किंवा व्यक्तीची उंची वाढवण्याचा आपण जर प्रयत्न केला आणि त्या व्यक्तीला खूप चांगलं जे आवडेल आणि पुरेसं खायला दिलं तर त्या ठिकाणी त्या व्यक्तीची उंची वाढेल का, हाडाची जाडी वाढेल का, हाडाची लांबी वाढेल का, डोक्याचा घेर वाढेल का आणि त्या व्यक्तीचं वजन वाढेल का, ह्या सगळ्या गोष्टीचा आपण जर विचार केला त्या व्यक्तीची उंची वाढणार नाही, डोक्याचा घेर वाढणार नाही, हाडाची लांबी वाढणार नाही, वजन मात्र वाढेल. ह्याचाच अर्थ असा की ठराविकच आपल्या वयापर्यंत व्यक्तीची उंची वाढत असते, त्यानंतर मात्र उंची वाढत नाही. म्हणून आपली जी बाळं आहेत, अंगणवाडीतील 6 वर्षापर्यंतची जी बाळं आहेत, या वयामध्ये बाळाची वाढ होत असते आणि याच वाढीच्या कालावधीमध्ये त्या बाळाला पुरेसं अन्न, दर्जेदार अन्न ही मिळण्याची आवश्यकता असते. आता आपण पाहूया, ही समोरच्या स्लाइडवर आपल्याला बाळाची लांबी आणि उंची कशी वाढते हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता लांबी आणि उंची हे जरी वेगवेगळे शब्द असतील तर ते कळण्यासाठी या ठिकाणी आपल्याला मी सांगू इच्छितो. पहिल्या 2 वर्षापर्यंत बाळाची आपण लांबी मोजतो, कारण बाळ योग्य प्रकारे ताठ उभं राहू शकत नाही. आणि 2 वर्षानंतर बाळाची उंची मोजतो, कारण 2 वर्षाच्या पुढच्या वयातील बाळ ही चांगल्या प्रकारे उभं राहू शकतं, मग त्याची आपल्याला उंची मोजता येते. हे पहा, ते पहिल्याच रकान्यामध्ये डाव्या बाजूच्या त्या ठिकाणी बाळाची उंची म्हणजे बाळाची लांबी जन्मतः 50 सेंटीमीटर असू शकते. कल्पना करा की यावेळी बाळाचं वय जरी आपल्या वय मोजण्याच्या प्रचलित पद्धतीनुसार जरी या ठिकाणी 0 दिवस असेल, 0 दिवस असेल, परंतु मागचा गर्भधारणेचा जो कालावधी आपण जर पाहिला की 9 महिन्याचा कालावधी, या 9 महिन्याच्या कालावधीमध्ये बाळाची लांबी 50 सेंटीमीटर होऊ शकते. आणि ती जी काही लांबी आहे या लांबीमध्ये पहिल्या वर्षामध्ये 24 सेंटीमीटरची भर पडते. म्हणजेच 1 वर्षाच्या अखेरीस बाळाची लांबी ही या ठिकाणी 74 सेंटीमीटर होऊ शकते. आणि दुसऱ्या वर्षामध्ये परत त्या ह्याच्यामध्ये लांबीमध्ये 12 सेंटीमीटरची भर पडते. म्हणजे 2 वर्षाच्या अखेरीस बाळाची लांबी ही 86 सेंटीमीटर होऊ शकते. ही दुसऱ्या पद्धतीने जर याचा आपण विश्लेषण करायचा प्रयत्न केला, जन्मतः बाळाची लांबी ही 50 सेंटीमीटर असते, ती प्रौढ वयातील उंचीच्या 25 ते 30% राहू शकते. आणि 2 वर्षाच्या अखेरीस बाळाची लांबी 86 सेंटीमीटर असू शकते. म्हणजेच प्रौढ वयातील उंचीच्या 50% पेक्षा सुद्धा जास्त या ठिकाणी बाळाची लांबी 2 वर्षाच्या अखेरीस राहू शकते. परंतु ही झाली क्षमता. म्हणजे जन्मतः बाळाची लांबी 50 सेंटीमीटर कधी असू शकेल, जर आईचं पोषण
जर चांगलं असेल, पुरेसं असेल, दर्जेदार असेल तरच फक्त बाळाचं योग्य प्रकारचं पोषण होऊन त्या ठिकाणी बाळाची लांबी ही 50 सेंटीमीटर होऊ शकते. आता बाळ जन्मल्याच्या नंतर पहिले 6 महिने तर पूर्णतः बाळ हे आईच्या दुधावर अवलंबून असतं. म्हणजे त्या ठिकाणी बाळाची योग्य प्रकारची लांबी वाढण्यासाठी आईचं पोषण होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि 2 वर्षापर्यंत बाळाला आई दूध अंगावर पाजणार आहे. आणि त्याचबरोबर 6 महिन्यानंतर पूरक आहार सुद्धा आपण त्या बाळाला सुरू करणार आहोत. म्हणजेच आईचं पोषण पण चांगलं पाहिजे आणि पूरक आहाराची जी गुणवत्ता आहे ती सुद्धा चांगली असणं अत्यंत गरजेचं आहे. तरच फक्त आपल्याला की 2 वर्षाच्या अखेरीस म्हणजे 86 सेंटीमीटर लांबी असलेलं बाळ आपल्याला मिळू शकेल. आता आपण पुढच्या रकान्यात पाहूया की 3रं वर्ष, 4थं वर्ष, 5वं वर्ष आणि 6वं वर्ष म्हणजे बाळाची उंची वाढण्याची गती पहा की 8 सेंटीमीटर, 7 सेंटीमीटर, 7 सेंटीमीटर आणि 6 सेंटीमीटर. मग जसं पहिल्या 2 वर्षामध्ये बाळाची लांबी वाढलेली आहे तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये नंतर लांबी वाढलेली नाही. म्हणजे उंची वाढण्याची गती त्या ठिकाणी मंदावलेली आहे. म्हणजे गर्भधारणेचा कालावधी आणि पहिल्या 2 वर्षाचा कालावधी हा जो 1000 दिवसाचा कालावधी आहे याच कालावधीमध्ये लांबी उंची वाढण्याची गती अत्यंत जास्त आहे. परंतु त्या जी काही गती जास्त आहे या गतीला पुरेशा आणि दर्जेदार आहाराची जोड असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि या कालावधीत जर पुरेसा आहार नाही मिळाला तर मग मात्र अपेक्षेप्रमाणे बाळाची लांबी उंची वाढत नाही. आणि ही जी काही अपुऱ्या पोषणामुळे होणारी जी काही घट आहे ही घट ही कायमस्वरूपी असणार आहे. आता आपण म्हणतो आपल्याकडची बालकं बुटकी आहेत किंवा आपल्याकडचे प्रौढ वयामध्ये उंची अपेक्षेप्रमाणे नाहीये. त्याचं कारणच आहे की पहिल्या 1000 दिवसाच्या कालावधीमध्ये अपुरं पोषण असल्यामुळं अपेक्षेप्रमाणे त्याची उंची वाढलेली नसते. आता आपण पाहतो की या पिढीमध्ये की मुलामुलींची उंची जास्त झालेली आहे. आईपेक्षा मुलगी उंच आहे आणि बापापेक्षा मुलगा उंच आहे. मग हा काय प्रकार आहे, हे कसं झालेलं आहे हे जर आपण थोडं जरा खोलामध्ये गेलो तर आपण अगोदर असं म्हणत होतो की आई वडिलाच्या उंचीवरच म्हणजे मुलामुलींची उंची ही अवलंबून असते. हे जरी खरं असेल परंतु ही नैसर्गिक क्षमता जी आहे की जेनेटिक पोटेन्शियल आहे ह्या पोटेन्शियलला त्या ठिकाणी आहाराची जोड असणं अत्यंत गरजेचं आहे. मागच्या पिढीपर्यंत की त्या ठिकाणी नैसर्गिक क्षमता होती परंतु कदाचित त्या बाळाला पहिल्या 1000 दिवसाच्या कालावधीमध्ये आहाराची जोड योग्य प्रकारची न मिळाल्यामुळं अपेक्षेप्रमाणे उंची बाळाची वाढलेली नाही. परंतु या जनरेशनमध्ये या पिढीमध्ये मात्र जे काही नैसर्गिक पोटेन्शियल आहे, नैसर्गिक क्षमता आहे त्या क्षमतेला पुरेशा आहाराची जोड मिळाल्यामुळं प्राधान्यानं पहिल्या 1000 दिवसामध्ये बाळाची उंची नैसर्गिक क्षमतेप्रमाणे वाढलेली आहे. म्हणून मुलं मुली उंच झालेली आहेत. आपण काय पाहिलं, पहिल्या 1000 दिवसामध्ये बाळाची किंवा व्यक्तीची उंची वाढण्याची गती अत्यंत जास्त असते आणि 2 वर्षानंतर ती गती हळूहळू कमी होते. आता या उंचीचा आणि मृत्यूचा काही संबंध आहे का किंवा इतर बाबीशी काही संबंध आहे का ते आपण आता ह्या दुसऱ्या स्लाइडमध्ये आपण पाहणार आहोत. स्टंटिंग असं दाखवलेलं आहे. स्टंटिंग म्हणजे खुजेपणा. अपेक्षित उंचीपेक्षा जर उंची कमी असेल तर बाळ उंचीनं कमी आहे, वयाच्या प्रमाणात उंची कमी आहे. इंग्लिशमध्ये त्याला आपण स्टंटिंग असं म्हणतो. स्टंटेड बाळ आहे. आता ह्याचे काय दुष्परिणाम आहेत हे जर आपण पाहिलं तर स्टंटेड बाळामध्ये वयाच्या मानानं उंची कमी असणाऱ्या बाळामध्ये बाळाचं आजाराचं आणि मृत्यूचं प्रमाण जास्त असू शकतं आणि बाळाचा बुद्ध्यांक सुद्धा त्या ठिकाणी कमी असू शकतो. आणि बुद्ध्यांक कमी असल्यामुळं बाळाची शालेय प्रगती अपेक्षेप्रमाणे होत नाही. असमाधानकारक शालेय प्रगती राहू शकते आणि शारीरिक कमजोरी आणि बुद्ध्यांक कमी ह्या दोन्हीचा जो काही परिणाम असतो तर प्रौढ वयामध्ये त्या व्यक्तीची उत्पादकता कमी राहते, उत्पादन क्षमता कमी राहते आणि पर्यायानं देशाची सुद्धा उत्पादन क्षमता कमी राहते. आणि ही बाब कुणालाही आवडणार नाही. म्हणजे कुटुंबियाला आवडणार नाही, त्या व्यक्तीला स्वतः आवडणार नाही आणि निश्चितच
आपली देशाची उत्पादकता कमी होत असल्यामुळं तर देशाला सुद्धा आवडणार नाही. मग त्या दृष्टिकोनातून प्रत्येक व्यक्तीची जी नैसर्गिक क्षमता आहे उंची वाढण्याची, तेवढी उंची वाढण्यासाठी त्याला योग्य आहाराची, पुरेशा आहाराची आणि दर्जेदार आहाराची जोड देणं हे अत्यंत गरजेचं आहे. पहिल्या स्लाइडमध्ये जसं आपण पाहिलं की जसं वय वाढलं तसं उंची वाढण्याची क्षमता पहिल्या 2 वर्षामध्ये जास्त आहे. वयाच्या 2 वर्षापर्यंत आणि पहिल्या 1000 दिवसामध्ये शरीराची वाढ, त्यासोबतच आपल्या मेंदूची वाढ कशी झपाट्यानं होऊ शकते ती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. की या एक्स ॲक्सिसवर या ठिकाणी बाळाचं वय दाखवलेलं आहे आणि वाय ॲक्सिसवर, उभ्या ॲक्सिसवर या ठिकाणी मेंदूची जी काही वाढ आहे ते पर्सेंटेजमध्ये दाखवलेलं आहे. आता आपण पाहूया की पहिला जो बार आहे याच्यामध्ये 2 रंग दाखवलेले आहेत. निळा रंग आहे आणि केशरी रंग आहे. निळ्या रंगाचा जो बार आहे तो मेंदूची वाढ दर्शवतो आणि केशरी रंगाचा जो बार आहे तो शारीरिक वाढ दर्शवतो. तर पहिला जो बार आहे तर जन्मतः बाळाच्या मेंदूची वाढ किती होते आणि शारीरिक वाढ किती झालेली असते ते दर्शवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जन्मतः बाळाच्या मेंदूची 50% वाढ पूर्ण झालेली असते आणि शारीरिक वाढ मात्र फक्त 5% झालेली असते. आता ज्या ज्या लोकांनी नवजात बाळ हाताळलेली आहेत त्यांना याची पूर्ण कल्पना आहे की नवजात बाळामध्ये त्या ठिकाणी सर्वात भाग कोणता मोठा असेल तर डोक्याचा भाग मोठा असतो आणि यावरूनच आपला एक अंदाज येईल की त्या ठिकाणी मेंदूची वाढ ही पुरेशा प्रमाणात झालेली असते. मग आता ही जी काही 50% वाढ आहे ही 50% वाढ कधी होऊ शकेल? जर गर्भाशयामध्ये बाळ असताना जर मातेचं पोषण योग्य प्रकारे झालं तरच हे शक्य आहे, अन्यथा शक्य नाहीये. म्हणून आणि प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं, प्रत्येक जोडप्याला वाटत असतं की माझं बाळ बुद्धीनं चांगलं असलं पाहिजे, हुशार असलं पाहिजे. परंतु फक्त वाटून चालणार नाही. तर त्या ठिकाणी जी काही गरोदर स्त्री आहे ह्या गरोदर स्त्रीचा जो काही आहार आहे तो आहार मात्र योग्य असणं गरजेचं आहे, पुरेसा दर्जेदार असणं गरजेचं आहे, तरच हे शक्य आहे. मुख्य अन्न घटकासोबत सूक्ष्म अन्न घटकाची सुद्धा त्याला आवश्यकता असते. म्हणजे सूक्ष्म अन्न घटक आणि मुख्य अन्न घटक हे पुरेशा प्रमाणात असणं अत्यंत गरजेचं आहे. जन्मताच्या नंतर दुसरा जो बार आहे हा 2 वर्षाचा बार दाखवलेला आहे. हा 2 वर्षाचा बघा, निळ्या रंगाचा जो बार आहे त्याच्यावर मेंदूचं चित्र दाखवलेलं आहे आणि त्या चित्रामध्ये दाखवलेलं आहे की वरच्या बाजूला की 75% वाढ पूर्ण झालेली आहे आणि जो काही केशरी रंगाचा बार आहे त्या ठिकाणी त्या बारमध्ये शारीरिक वाढ ही 25% झालेली आहे. ह्याच्यावरून एक आपल्याला अंदाज येईल की 2 वर्षापर्यंत जर बाळाची 75% मेंदूची वाढ जर पूर्ण होते तर आम्हाला विशेष प्रयत्न या कालावधीमध्ये करणं गरजेचं आहे. स्त्री गरोदर असताना त्या कालावधीमध्ये आईचं पोषण चांगलं असण्याची गरज आहे आणि बाळ जन्माच्या नंतर आईच्या पोषणासोबतच जे बाळाला आपण कॉम्प्लिमेंटरी आहार देतो, पूरक आहार देतो, तो सुद्धा दर्जेदार आणि पुरेसा असणं गरजेचं आहे. तरच या क्षमतेप्रमाणे बाळाच्या मेंदूची वाढ होणार आहे. आता बघा, मेंदूवर त्या ठिकाणी घड्या हे दाखवलेले आहेत किंवा त्या ठिकाणी दिसत आहेत आपल्याला. या घड्यालाच इंग्लिशमध्ये सलकाय आणि गायराय म्हणतात. जेवढ्या घड्या जास्त तेवढे त्याच्यामध्ये मेंदूचे सेल जास्त, पेशी जास्त, त्याच्यामध्ये कनेक्शन्स, कनेक्टिव्हिटी जास्त आणि जेवढे मेंदूचे सेल जास्त, कनेक्टिव्हिटी जास्त तेवढा त्या बाळाचा बुद्ध्यांक जास्त असतो. त्या ठिकाणी मेंदू गोल गरगरीत असेल ह्याचाच अर्थ असा की त्या ठिकाणी बाळाच्या मेंदूमध्ये मेंदूचे सेल कमी आहेत, पेशी कमी आहेत, म्हणून त्या बाळाचा बुद्ध्यांक कमी आहे. आता आपण पाहूया, ह्या 5 वर्षामध्ये बाळाची जवळपास 90% मेंदूची वाढ पूर्ण झालेली असते आणि शारीरिक वाढ ही 40% झालेली असते. म्हणजेच वयाच्या 2 वर्षापर्यंत जास्तीत जास्त आपल्या मेंदूची वाढ पूर्ण होते आणि त्याच कालावधीमध्ये त्या कालावधीपर्यंत बाळाचं पोषण अत्यंत चांगलं असणं गरजेचं आहे. आम्ही असं म्हणतो की बाळ जर आपल्या मेडिकलला घालायचं असेल, इंजिनिअरिंगला घालायचं असेल तर लातूर पॅटर्न जो आहे तर बाळ सगळी आपली जी बालकं आहेत
हे सगळे बालकं आपण लातूरला शाळेमध्ये ठेवावेत, जेणेकरून त्यांची बुद्धिमत्ता वाढेल आणि मग त्या बुद्धिमत्ता वाढल्यामुळे त्या ठिकाणी मुलं इंजिनिअरिंगला जातील किंवा मेडिकलला जातील असं आपण म्हणतो. परंतु आमचं तर या ठिकाणी असं म्हणणं आहे की जर लातूर पॅटर्न तर आपल्याच घरी आहे. मेंदूची प्रगल्भता होण्यासाठी, मेंदूची योग्य प्रकारे वाढ होण्यासाठी बाळाचं जर दर्जेदार पोषण पहिल्या 2 वर्षाच्या कालावधीपर्यंत जर झालं, म्हणजे त्याचा अर्थ असा की गरोदर मातेचं पोषण चांगलं झालं आणि बाळ जन्माच्या नंतर आईचं आणि बाळाचं पोषण जर योग्य प्रकारे आपण करू शकलो तर निश्चितच त्या ठिकाणी बाळाचा जो काही मेंदू आहे तो पुरेशा प्रमाणात त्या ठिकाणी वाढ होईल, त्या ठिकाणी विकास होईल आणि बाळ हे चांगले बुद्धिमत्ता असलं ते बाळ ते असणार आहे. आता चांगला आहार म्हणजे नेमकं काय तर पुढच्या आपल्या स्लाइडमध्ये येणारच आहे, तरी परत थोडक्यामध्ये सांगेल. जे काही आपले अन्नाचे जे काही 7 अन्न घटक आहेत, या 7 अन्न घटकापैकी कमीत कमी 4 अन्न घटकाचा समावेश आपल्या आहारामध्ये असणं गरजेचं आहे. आणि सोबतच त्या ठिकाणी मग सूक्ष्म अन्न घटक जे आहेत, मग त्या सूक्ष्म अन्न घटकामध्ये आयोडीन आहे, झिंक आहे, लोह आहे, फॉलिक ॲसिड आहे, ह्याचा पण समावेश असणं अत्यंत गरजेचं आहे. आता समोर एक आपण स्लाइड पाहूया. आता या स्लाइडमध्ये एक मेंदूची पेशी दाखवलेली आहे आणि या मेंदूच्या पेशीच्या कशी ब्रँचिंग होते, ते कसे मल्टिप्लाय होतात, त्याच्या संख्येमध्ये कशी वाढ होते, ही या ठिकाणी आपल्या स्लाइडमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा या ठिकाणी विभाजन झालेलं आहे, पेशीची संख्या वाढलेली आहे. हे बघा दुसऱ्या स्लाइडमध्ये आणखी पेशी संख्या वाढलेली आहे, आणखी संख्या त्या ठिकाणी पेशींची वाढलेली आहे, आणखी याच्यामध्ये पेशींची संख्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये भर पडलेली आहे. ही जी काही पेशीची जी संख्या वाढलेली आहे तर यासाठी कोणत्या कोणत्या बाबीची गरज आहे हे पण आपल्याला माहिती असणं हे अत्यंत गरजेचं आहे. ह्याच्यामध्ये आयोडीन हे अत्यंत गरजेचं आहे. आयोडीन आहे, झिंक आहे, प्रथिनं आहेत, क्वालिटी प्रथिनं आहेत, ह्या सगळ्या गोष्टींच्या त्या ठिकाणी गरजेचं आहे. फॉलिक ॲसिडची पण त्या ठिकाणी गरज आहे, लोहाची गरज आहे. ह्या सगळ्याचा आपल्याला आहारामध्ये जर समावेश असेल तर निश्चितपणे आपल्या मेंदूची वाढ योग्य प्रकारे त्या ठिकाणी होऊ शकते. म्हणून आपल्याला जो गरोदर स्त्रीचा जो आहार आहे तो त्या ठिकाणी पुरेसा आणि दर्जेदार असणं हे अत्यंत गरजेचं आहे. यानंतर जी आपण पाहणार आहोत हे डोक्याचा घेर हे कसा त्या ठिकाणी पहिल्या 1000 दिवसामध्ये झपाट्यानं वाढतो किंवा गतीनं वाढतो, जलद गतीनं वाढतो, हे आपण पाहणार आहोत. जे काही लाल चौकट दाखवलेली आहे, आता या लाल चौकटीमध्ये म्हणजे गर्भधारणेपासनं त्या ठिकाणी 2 वर्षापर्यंतचा कालावधी दाखवलेला आहे, म्हणजे 1000 दिवसाचा कालावधी दाखवलेला आहे. ह्याच्यामध्ये बाळ ज्यावेळेस जन्म घेतं त्या जन्मतः बाळाच्या डोक्याचा घेर हा 34.5 सेंटीमीटर असू शकतो, तेवढी त्याची क्षमता आहे. आता बघूया, बाळ जन्माच्या नंतर पहिल्या 1 वर्षामध्ये त्या डोक्याच्या घेरमध्ये 12 सेंटीमीटरची वाढ होते, म्हणजे 1 वर्षाच्या अखेरीस त्या ठिकाणी 34.5 अधिक 12 एवढ्या प्रमाणात त्या ठिकाणी डोक्याचा घेर वाढतो. तो 2 वर्षामध्ये, दुसऱ्या वर्षामध्ये त्या ठिकाणी परत पुन्हा 2 सेंटीमीटरची भर पडते, म्हणजे 34.5 अधिक 12 अधिक 2 एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी डोक्याचा घेर बाळाचा राहू शकतो. परंतु 2 वर्षानंतर पहा त्या स्लाइडमध्ये की 3ऱ्या वर्षामध्ये फक्त 1.2, 4थ्या वर्षामध्ये 0.7, 5व्या वर्षामध्ये 0.5, 6व्या वर्षामध्ये 0.5, म्हणजे जवळपास त्या ठिकाणी डोक्याचा घेर वाढण्याची प्रक्रिया बंद होत चाललेली आहे. ह्याचाच अर्थ असा की पहिल्या 2 वर्षामध्ये जास्तीत जास्त डोक्याचा घेर वाढत असतो. आणि आपल्याला माहिती आहे की डोक्यामध्ये मेंदू असतो बाबा, म्हणजे डोक्याचा घेर वाढणं म्हणजे त्या ठिकाणी मेंदूची वाढ होणं ह्या बाबी संलग्न आहेत. आता आपल्याला माहितीच आहे, ज्या ज्या लोकांनी लहान बाळ हाताळलेले असतील, आपल्या डोक्यावर त्या ठिकाणी हाडामध्ये गॅप असतो, त्याला आपण टाळू असं म्हणतो. आणि हे जे काही गॅप आहे, हे जे काही टाळू आहे, साधारणतः 1.5 ते 2 वर्षाच्या कालावधीमध्ये बाळाच्या वयाच्या ही टाळू भरत असते वजरात. निसर्गानं केलेली ही एक व्यवस्था आहे. जशी मेंदूची वाढ जर त्या ठिकाणी टाळू बंद असलेलं बाळ जर जन्मलं बाबा तर मेंदूची वाढ होण्यासाठी त्या ठिकाणी मोकळी जागा उपलब्ध नसते. परंतु त्या ठिकाणी टाळूचा गॅप असल्यामुळं त्या ठिकाणी जसं मेंदूची वाढ होऊ शकेल बाबा
तर वाढणाऱ्या मेंदूसाठी त्या ठिकाणी जागा उपलब्ध राहू शकते आणि मेंदूची वाढ चांगल्या प्रकारे होऊ शकते. म्हणजेच ही निसर्गाने केलेली बाळाच्या मेंदूच्या वाढीसाठी ही एक व्यवस्था आहे. आणि आपण मात्र समाजामध्ये की बाळाची टाळू मागतो आणि टाळू मागण्याचा उद्देश ज्यावेळेस आपण बहुतेक लोकांना विचारतो ते टाळू लवकर भरून यावी यासाठी आम्ही टाळू मागतो अशा प्रकारची उत्तरं मिळतात. परंतु टाळू मागल्यानं टाळू लवकर भरते हा त्याच्यातला भाग नाहीये. परंतु ही मात्र जी संकल्पना आहे ही संकल्पना चुकीची आहे हे सुद्धा आपल्याला कळणं अत्यंत गरजेचं आहे. आता विषयच निघालेला टाळूच्या बाबतीमध्ये म्हणून या ठिकाणी सांगणं मला योग्य वाटतं की टाळू मागत असताना खूप त्या ठिकाणी दाब देऊन टाळू मागण्याची प्रथा असते. बऱ्याच वेळेला त्या ठिकाणी बोटांना अशा टपल्या मारल्या जातात आणि त्या ठिकाणी कातडीच्या खाली त्या ठिकाणी ब्रेन असतो, मेंदू असतो बाबा, ते मेंदूला सुद्धा इजा होण्याची शक्यता दाट असते. म्हणून कुठल्या प्रकारे त्या ठिकाणी दाब देऊन टाळू मागू नये किंवा त्या ठिकाणी टपल्या त्या ठिकाणी बोटानं टपल्या मारू नये ह्या सुद्धा बाबी आपण त्या ठिकाणी पाहणं अत्यंत गरजेचं आहे. काही बाळाला ज्या तेलानं आपण टाळू मागतो त्या तेलाची पण अलर्जी असू शकते बाबा, ते सुद्धा आपल्याला प्रतिबंध करणं गरजेचं आहे. काही ठिकाणी आम्ही असं पण पाहिलेलं आहे की तेलाला पण त्या मुंग्या लागतात आणि त्याच मुंग्या पण बाळाला चावा घेतात. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टीपासनं पण सुद्धा त्या पालकाने किंवा आईने सावध राहणं अत्यंत गरजेचं आहे. आता आपण एक दुसरी स्लाइड आपण पाहणार आहोत. बाळाचं वजन कसं या कालावधीमध्ये झपाट्यानं वाढतं ते आपण पाहणार आहोत. या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे की लाल चौकट दाखवलेली आहे आणि लाल चौकट गर्भधारणेपासून 2 वर्षा कालावधीला ती लाल असं बॉर्डर किंवा लाल चौकट दाखवलेली आहे. हे पहा, जन्मतः बाळाचं वजन हे 3 किलोपेक्षा जास्त असणं अपेक्षित आहे. जागतिक आरोग्य संघटनेमार्फत जे काही निकष प्रसारित झालेले आहेत त्याच्यामध्ये काय दर्शवलेलं आहे, मुलगा असेल तर 3 किलो 300 ग्राम आणि मुलगी असेल तर 3 किलो 200 ग्राम हे वजन आयडियल आदर्श असं दर्शवण्यात आलेलं आहे. आता आपण कॅल्क्युलेशनला सोपं जावं किंवा समजायला सोपं जावं म्हणून या ठिकाणी 3 किलोचं या ठिकाणी वजन आपण अपेक्षित केलेलं आहे की जन्मतः बाळाचं वजन आदर्श वजन हे 3 किलो असू शकतं. आणि या वजनामध्ये कशी वाढ होते हे आपण पाहूया. या पहिल्याच वर्षामध्ये ह्या जन्म वजनामध्ये 6 किलोची भर पडते आणि दुसऱ्या वर्षामध्ये परत 3 किलोची भर पडते. पहा, 2 वर्षाच्या नंतर बाळाचं वजन वाढण्याची जी गती आहे ही पण परत मंदावलेली आहे. 3ऱ्या वर्षामध्ये 2 किलो, 4थ्या वर्षामध्ये 2 किलो, 5व्या वर्षामध्ये 2 किलो आणि 6व्या वर्षामध्ये 2 किलो. म्हणजेच पहिल्या 2 वर्षामध्ये वजन वाढण्याची गती अत्यंत जास्त आहे. दुसऱ्या पण या ठिकाणी पद्धतीनं आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो की बाळाचं जन्म वजन पहिल्या 5 ते 6 महिन्यामध्ये दुप्पट होतं. म्हणजे 6 महिन्याच्याच वयाच्या बाळाचं वजन हे 6 किलो असू शकतं आणि बाळाचं जन्म वजन ही 1 वर्ष वयाच्या बाळाचं त्या ठिकाणी जन्म वजन हे तिप्पट होऊ शकतं. म्हणजेच 1 वर्षाच्या अखेरीस बाळाचं वजन 9 ते 10 किलो होऊ शकतं. ही खूप मोठी वजन वाढण्याची गती आहे. आणि 2 वर्षाच्या अखेरीस जन्म वजन हे बाळाचं चौपट होऊ शकतं. म्हणजे 12 किलोचं वजन त्या ठिकाणी बाळाचं होऊ शकतं बाबा. त्यानंतर मात्र प्रत्येक वर्षामध्ये 2-2 किलोची भर पडून 2 वर्षाचे म्हणजे 6 वर्षाच्या अखेरीस बाळाचं वजन ही आयडियली 20 किलो राहू शकतं ते. आता दुसऱ्या पद्धतीनं या ठिकाणी आपण पाहूया की पहिल्या वर्षामध्ये साधारणतः दरमहा 500 ग्राम वजन वाढू शकतं. दुसऱ्या वर्षामध्ये बाळाचं वजन 250 ग्राम दरमहा या गतीनं वाढू शकतं आणि 3ऱ्या वर्षामध्ये बाळाचं वजन दरमहा 170 ते 175 ग्राम दरमहा वाढू शकतं. ह्याचाच अर्थ असा, जसं बाळाचं वय वाढेल तसं वजन वाढण्याची गती मंदावते. आता ही झाली क्षमता. या क्षमतेला या क्षमतेप्रमाणे बाळाची वाढ होण्यासाठी काय आवश्यकता आहे, तर योग्य पोषणाची आवश्यकता आहे. म्हणजेच स्त्री गरोदर असताना आईचं पोषण चांगलं असायला पाहिजे. बाळ जन्माच्या नंतर आईचं पण पोषण चांगलं पाहिजे
आणि 6 महिन्याच्या नंतर बाळाचं पण पोषण हे पुरेसं आणि त्या ठिकाणी दर्जेदार असणं गरजेचं आहे. तरच या गतीनं किंवा या क्षमतेप्रमाणे बाळाचं वजन वाढू शकेल. जर या अपेक्षा केल्याप्रमाणे त्या ठिकाणी आहाराची गुणवत्ता योग्य नसेल किंवा त्या ठिकाणी आहार अपुरा असेल तर जरी या ठिकाणी क्षमता असेल, या क्षमतेप्रमाणे बाळाची वाढ होणार नाही. पहिल्या 2 वर्षामध्ये वजन वाढण्याची गती खूप मोठी आहे. पण दुसरी बाजू या ठिकाणी जी दर्शवलेली नाही ती बाजू आपल्याला पाहणं गरजेचं आहे. जन्मतः बाळाचं वजन हे 3 किलोपेक्षा जास्त असण्याची क्षमता आपल्याकडे आहे. परंतु काय घडते आपल्या देशामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये, नुकतंच जे काही सर्वेक्षण झालेलं आहे, सर्वेक्षणामध्ये असे दिसून आलेलं आहे महाराष्ट्रामध्ये जन्मणारी जी काही बाळं आहेत त्याच्यामध्ये 20% बालकं हे कमी वजनाची जन्मतात. म्हणजे ज्या बाळाचं वजन जन्मतः 2.5 किलोपेक्षा कमी असतं, 2500 ग्रामपेक्षा कमी असतं, त्याला कमी वजनाचं असं आपण म्हणतो. आणि हे सरासरी प्रमाण महाराष्ट्रामध्ये 20% आहे. परंतु आपण आदिवासी क्षेत्राचा आपण जर विचार केला तर हेच प्रमाण त्या ठिकाणी 40%, 50% पर्यंत सुद्धा जास्त आहे. आणि जर असं असेल तर निश्चितपणेच आपल्याला एक विचार करण्याची गरज आहे की चांगल्या वजनाची बाळं कशी जन्मतील. ते अगोदर आपण पाहूया. बाळ जर कमी वजनाचं असेल तर त्याचे नेमके दुष्परिणाम काय आहेत. बाळ जर कमी वजनाचं असेल तर त्या ठिकाणी बाळाची जिवंत राहण्याची जी पॉसिबिलिटी आहे ती कमी असते. म्हणजे आजारी पडण्याचं प्रमाण जास्त, त्यानंतर बाळाच्या मृत्यूचं प्रमाण जास्त. आणि जर बाळ जिवंतच राहिलं तर बाळ पूर्ण क्षमतेने वाढू शकत नाही, असं पण त्या ठिकाणी अभ्यासामध्ये दिसून आलेलं आहे. या ठिकाणी कमी वजनाची असण्याची नेमकी कारणं काय आहेत तर बहुतांशी कारणं ही आईच्या पोषणाशी निगडीत आहेत. आईचं पोषण पुरेसं आणि दर्जेदार नसेल त्या ठिकाणी बाळ कमी वजनाचं राहू शकतं. त्याला दुसरी पण कारणं आहे. आई जर रक्तक्षयाने पीडित असेल, आईचं जर हिमोग्लोबिन हे त्या ठिकाणी 11 ग्रॅम% कमी असेल तरी सुद्धा बाळ कमी वजनाचं राहू शकतं. त्यानंतर आई जर स्वतःच कमी वजनाची असेल, ज्याचा BMI 18.5 पेक्षा कमी असेल तर निश्चितपणे बाळ सुद्धा कमी वजनाचं जन्मू शकतं. आई जर कमी वयामध्ये माता झालेली असेल त्या ठिकाणी तरी सुद्धा बाळ कमी वजनाचं जन्मू शकतं. 2 बालकांमध्ये जर अंतर कमी असेल तरी सुद्धा बाळ कमी वजनाचं जन्मू शकतं. आता आपण म्हणतो की हम दो हमारे दो हमारा एक, अशा परिस्थितीमध्ये आम्हाला विचार करण्याची गरज आहे की बाळाला जन्म कधी द्यावा, कोणत्या वयात द्यावा, कोणतं वय आईचं हे बाळाला जन्म देण्यासाठी योग्य आहे, आई स्वतः त्या ठिकाणी परिपक्व आहे की नाही जेणेकरून चांगल्या बाळाला जन्म देऊ शकेल बाबा. तर सांगायचा मुद्दा असा आहे की गर्भधारणाच्या कालावधीमध्ये आईचं पोषण योग्य असणं, पुरेसं असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासोबतच त्या ठिकाणी आईनं शेवटच्या तिमाहीमध्ये जड कामं करू नयेत, दुपारी 2 तास विश्रांती घ्यावी. तंबाखू खात असेल, दारू पित असेल तर ते सगळं वर्ज्य करावं, बंद करावं. या जरी बाबींचा अवलंब केला तर निश्चितपणे आपण जी अपेक्षा केलेली आहे की चांगल्या वजनाचं बाळ जन्मावं, 3 किलोपेक्षा जास्त वजनाचं बाळ जन्मावं, यासाठी विशेष प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे. जेणेकरून सध्या जे काही प्रमाण 20% आहे ते कमीत कमी आणण्यामध्ये आपल्याला यश मिळू शकेल. त्याच्यामध्ये 2 लाईन डायग्राम दाखवलेले आहेत. सर्वात वरची जी काही लाईन डायग्राम आहे त्याच्यामध्ये बाळाची वयानुसार उंची कशी वाढते आणि हिरव्या स्पॉट असलेली जी काही लाईन आहे, खालची लाईन आहे, त्याच्यामध्ये बाळाचे वयानुसार वजन कसं वाढतं ही लाईन डायग्राम दाखवलेला आहे. ह्या एक्स ॲक्सिसवर या ठिकाणी बाळाचं वय आहे आणि उभ्या ॲक्सिसवर या ठिकाणी जे काही बाळाची क्षमता आहे, वाढीची जी क्षमता आहे ती दाखवलेली आहे. ह्या 2 लाईन पाहिल्याच्या नंतर आपल्याला असं दिसून येतं की जन्मतःच या ठिकाणी आपल्याला की अपेक्षेप्रमाणे बाळाची वाढ झालेली नाही असं दिसून येतं. त्याचं कारणच असं आहे की या ठिकाणी आपल्याकडं जे काही
जन्मवजन जे आहे हे कमी आहे आणि 20% बाळं कमी वजनाची जन्मतात, ही सुरुवातीलाच या ठिकाणी मी आपल्याला निदर्शनास आणून दिलेलं आहे. म्हणजे 6 महिन्यापर्यंत या ठिकाणी पहा की बाळाची वाढ जन्मल्याच्या नंतर अपेक्षेप्रमाणे होते. ह्याचा अर्थ असा की 6 महिन्याच्या कालावधीपर्यंत बाळ हे पूर्णतः आईच्या दुधावर अवलंबून असतं आणि नंतर मात्र या ठिकाणी लाईन हे खाली 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 आलेली आहे आणि 2 वर्षापर्यंत ही त्या ठिकाणी जास्तीत जास्त खाली येऊन नंतर पुन्हा थोडी त्याच्यामध्ये सुधारणा झालेली आहे असं आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. आणि या ठिकाणी पिवळी चौकट दाखवलेली आहे आणि या पिवळ्या चौकटीचा अर्थच असा आहे की ही एक आपल्याला संधी दिलेली आहे. म्हणजे निसर्गानं जी आम्हाला बाळं दिली, तर जे स्टेटसची जे काही पोषणाची बाळं दिली ती सुद्धा आम्ही कायम ठेवू शकलेलो नाही आणि ती बाळं जी काही पोषण स्थिती जन्मता होती ती पोषण स्थिती दिवसेंदिवस खालावून त्या ठिकाणी 2 वर्षापर्यंत बाळं कमी वजनाची आणि कमी म्हणजे वयाच्या प्रमाणात कमी उंचीची अशी त्या ठिकाणी झालेली आहेत असं त्या ठिकाणी आपल्याला अभ्यासामध्ये दिसून येत आहे. ह्याचा अर्थच असा की जरी आम्ही या ठिकाणी एकात्मिक बालविकास सेवा योजने या अंतर्गत की आपण जन्मल्यापासून 6 वर्षापर्यंतच्या बाळांची आम्ही काळजी घेतो असं जरी असेल तरी परंतु आपल्याला की 2 वर्षापर्यंत बाळाचं अपेक्षेप्रमाणे जे काही पोषणविषयक स्थिती आहे ती आपल्याला कायम ठेवण्यामध्ये आपल्याला यश येत नाही. त्याची पोषण स्थिती खालावते आणि नंतर त्याच्यामध्ये सुधारणा होते असं एकंदर चित्र आहे आणि ते आपल्याला मान्यच करावं लागेल. मग असं का घडतंय बाबा हे आपल्याला निश्चितच पाहण्याची गरज आहे. आणि या ठिकाणी जास्तीत जास्त जे काही ड्रॉप झालेला आहे, घट झालेला आहे, ते 6 महिन्यानंतरच्या कालावधीमध्ये घट झालेला आहे. ह्याचा अर्थच असा की ज्यावेळेस आईचं दूध आपण कायम ठेवून 6 महिन्याला आपण बाळाला पूरक आहार सुरू करतो, हे पूरक आहार एकतर वेळेवर सुरू होत नाही, सुरू झाला तर पातळ अन्नपदार्थांना सुरू होतो, सुरू केला तरी त्या ठिकाणी खाऊ घालण्याच्या ज्या काही वेळा आहेत ह्या कमी असतात. अन्न घटक जे काही आपल्या आहारामध्ये समाविष्ट करणं गरजेचं आहे, 7 अन्न गटापैकी कमीत कमी 4 अन्न गट, ते सर्व अन्न गटाचा समावेश नसतो. ह्या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून काय तर बाळाची अपेक्षेप्रमाणे वाढ होत नाही. या ठिकाणी आपण जर पाहिलं की बाळाच्या उंचीचा जो काही आलेख आहे तो जास्तीत जास्त खाली आलेला आहे बाळाच्या म्हणजे वजनापेक्षा. हे काय दर्शवत आहे, बाळाचं वय जरी त्या ठिकाणी अपेक्षेप्रमाणे जरी नाही वाढलं तर ज्या प्रमाणात बाळाच्या वजनामध्ये घट आहे त्याच्यापेक्षा बाळाच्या वयानुसार उंचीमध्ये मात्र जास्त घट आहे. म्हणजे एखाद्या वेळेस वजन जरी कायम असेल तरी परंतु त्या आहारामध्ये असणारी जी गुणवत्ता आहे ती जर गुणवत्ता नसेल, प्रथिनं नसतील, झिंक नसेल तर त्या ठिकाणी वजन जरी योग्य असेल तर बाळाची योग्य प्रमाणामध्ये त्या ठिकाणी उंची वाढत नाही. म्हणून आपल्याला या सर्व अन्न घटाचा कसा का समावेश करता येईल आपल्या आहारामध्ये हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून त्या पिवळी जी काही चौकट दाखवलेली आहे त्या पिवळ्या चौकटीला विंडो ऑफ ऑपॉर्च्युनिटी ही या ठिकाणी बाळाच्या वाढीसाठी ही एक संधी आहे. म्हणून या संधी म्हणून त्या बाबीकडे या कालावधीकडे पाहणं गरजेचं आहे. आणि जर या बाबीकडे आपण संधी म्हणून पाहिलं तर निश्चितच सध्याच्या पोषणाच्या बाबीमध्ये कोणत्या कोणत्या ज्या काही आपल्या त्रुटी आहेत, कमजोरी आहेत त्या दूर करून आपण त्या ठिकाणी आहाराचा जर दर्जा वाढवला, पोषण योग्य प्रमाणामध्ये केलं तर निश्चितच या ठिकाणी होणारी जी घट आहे ती घट आपण योग्य प्रकारे आपण ती थांबवू शकतो. या स्लाइडमध्ये शिशु पोषणाचे जे काही आपले निर्देशांक आहेत त्याची या ठिकाणी सद्यस्थिती आहे ती दाखवण्यात आलेली आहे. 2012 मध्ये IIPS या संस्थेमार्फत युनिसेफच्या साह्यानं हे सर्वेक्षण करण्यात आलेलं आहे महाराष्ट्रामध्ये. हे 2 वर्षाखालील बालकांच्या वयोगटातील सर्वेक्षण करण्यात आलेलं आहे आणि या सर्वेक्षणाचे हे जे काही निष्कर्ष आहेत हे आपल्यासमोर या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत. आता याच्यामध्ये जे काही महत्त्वाचे निर्देशांक आहेत ते आपण पाहणार आहोत. बाळ जन्माच्या नंतर 1 तासाच्या आत बाळाला स्तनपानाला सुरुवात करणे, एक चांगली बाब महाराष्ट्रामध्ये घडत आहे. 90% पेक्षा जास्त प्रसूती ह्या आरोग्य संस्थेमध्ये होत आहेत. खूप चांगली प्रगती आहे. परंतु
संस्थेमध्ये त्या ठिकाणी प्रसूती होऊन सुद्धा फक्त 62% बालकांना 1 तासाच्या आत स्तनपानाला सुरुवात केली जाते, ही मात्र चिंतेची बाब आहे. मग त्या आरोग्य संस्था खाजगी आहेत का शासकीय आहेत की ज्या ठिकाणी आरोग्य संस्थेमध्ये त्या ठिकाणी प्रसूती होऊन सुद्धा बाळाला 1 तासाच्या आत स्तनपान केलं जात नाही. त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला वाव आहे की हे प्रमाण वाढवण्याचं. दुसरी महत्वाची बाब की 6 महिन्यानंतर पूरक आहाराला सुरुवात करणे, स्तनपान पूर्ववत चालू ठेवून. काय घडतंय की 60% बालकांमध्ये ही त्या ठिकाणी पूरक आहाराला सुरुवात ही वेळेवर केली जाते असं आढळून आलेलं आहे. आणि मग असे आपण पाहिलं की जी याला आम्ही नेहमीच घसरगुंडी असं म्हणतो की 6 महिन्यानंतर बाळाचं अपेक्षेप्रमाणे वजन वाढत नाही आणि बाळाची उंची सुद्धा वाढत नाही. आणि हे जे काही ही बाब आहे, ही बाब योग्य वेळेला त्या ठिकाणी पूरक आहाराला सुरुवात न करणे किंवा त्याच्यामध्ये असणाऱ्या ज्या काही त्रुटी आहेत, ह्या त्रुटीमुळं त्या ठिकाणी अपेक्षेप्रमाणे वजन किंवा उंची वाढत नाही, असं मगाच्या स्लाइडमध्ये आपण ते पाहिलेलं आहे. आपण दुसरा मुद्दा या ठिकाणी पाहूया. या ठिकाणी जो 8 क्रमांकाचा जो मुद्दा आहे की बाळाला पूरक आहार सुरू केल्याच्या नंतर आहारामध्ये विविधता असण्याची गरज आहे. मग असे काही मी उल्लेख केला की आहारामध्ये जे काही 7 अन्न गट आहेत, या 7 अन्न गटापैकी कमीत कमी 4 अन्न गट आपल्या आहारामध्ये जर समाविष्ट असतील तरच बाळाचं पोषण योग्य प्रकारे होऊ शकतं. तर काय दिसून आलेलं आहे तर महाराष्ट्रामध्ये फक्त 10%च बालकांच्या आहारामध्ये विविधता आहे किंवा 4 किंवा 4 पेक्षा जास्त अन्न गटाचा समावेश करण्यात आलेला आहे असं आढळून आलेलं आहे. ही मात्र अत्यंत चिंताजनक बाब आहे. ह्याच्यामध्ये निश्चितच सुधारणा होण्यासाठी खूप मोठा वाव आहे. त्यानंतर दुसरी फाइंडिंग अशी आहे की बाळाच्या आहारामध्ये लोहयुक्त आहाराचा समावेश असणं अत्यंत गरजेचं आहे. फक्त 18%च बालकाच्या आहारामध्ये लोहयुक्त आहाराचा समावेश करण्यात आलेला आहे असं आढळून आलेलं आहे. ह्याचा अर्थ असा की आपल्याकडं ॲनिमियाचं खूप मोठं प्रमाण आहे, रक्तक्षयाचं खूप मोठं प्रमाण आहे, आई रक्तक्षयाने पीडित आहे आणि बालकासुद्धा त्या ठिकाणी 6 महिन्याच्या नंतर बालकांचं हिमोग्लोबिन सुद्धा अपेक्षेप्रमाणे राहत नाही असं पण विविध अभ्यासामध्ये आढळून आलेलं आहे. आणि या अभ्यासामध्ये जे काही फाइंडिंग समोर आलेली आहे, फक्त 18%च बालकांच्या आहारामध्ये या ठिकाणी लोहयुक्त आहार गटाचा समावेश करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये सुद्धा सुधारणा होण्याची गरज आहे. त्यानंतर आहारामध्ये फक्त 20%च बालकांच्या आहारामध्ये त्या ठिकाणी जीवनसत्व अयुक्त आहारांचा समावेश करण्यात आलेला आहे. आता आपल्याला हे वेगळं सांगण्याची गरज नाही की जीवनसत्व हे बाळाच्या डोळ्याच्या आरोग्यासाठी म्हणजे त्याची आवश्यकता आहेच. त्याचबरोबर बाळाची जे काही रोगप्रतिकार शक्ती ती चांगल्या प्रकारे राहण्यासाठी निश्चितच आपल्याला जीवनसत्व अची फार मोठ्या प्रमाणामध्ये गरज असते. आणि जीवनसत्व जर अपेक्षेप्रमाणे आपल्या आहारामध्ये जर समाविष्ट नाही केलं तर बाळाला नेहमी आढळणारे जे काही आजार आहेत, मग श्वसनदाह असेल किंवा अतिसार असेल, हे आजार नेहमी बाळाला होतात. तर आहार आपला दर्जेदार असावा. दर्जेदार आहार म्हणजे नेमकं काय? बऱ्याच वेळेला आपण विविध शब्द वापरतो. आहार संतुलित असावा, आहार चौरस असावा, आहार चांगल्या दर्जाचा असावा. म्हणजे नेमकं काय ह्याची स्पष्टता सर्व लोकांना असणं अत्यंत गरजेचं आहे. ठिकाणी आपण एक स्लाइड बघूया. ह्या स्लाइडमध्ये आपल्याला असं दिसेल की जागतिक आरोग्य संघटनेने त्याचे 7 अन्न गट तयार केलेले आहेत. आणि या 7 अन्न गटापैकी आपल्या दररोजच्या आहारामध्ये कमीत कमी 4 अन्न गटाचा समावेश करणं अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला जी काही आपली गरज असते, आहाराची जी काही गरज असते, आहाराची गरज म्हणजे एकतर ऊर्जा मिळणं, त्यानंतर दर्जेदार प्रथिनं मिळणं आणि सर्व सूक्ष्म अन्न घटक मिळणं, ही मूलभूत आपली गरज आहे. त्याला आपण ऊर्जावर्धक, शरीरवर्धक आणि संरक्षणात्मक आहार असं म्हणतो. ज्यावेळेस आपण या 7 अन्न गटापैकी कमीत कमी 4 अन्न गटाचा पुरेशा प्रमाणात जे काही आवश्यक आपले त्या ठिकाणी क्वांटिटी आहे तेवढ्या प्रमाणात आपण जर आहार घेतला तर निश्चितपणे आपली जी काही शारीरिक गरज आहे ती पूर्ण होऊ शकते. आता नेमके
हे 7 अन्न गट काय आहेत ते थोडक्यामध्ये आपण पाहणार आहोत. पहिला गट आहे ते तृणधान्याचा गट आहे. आता तृणधान्य म्हणजे एकदल धान्य, ते गहू, ज्वारी, तांदूळ, मका, बाजरी हे सगळे या ठिकाणी या गटामध्ये येतात. आणि त्याचबरोबर या ठिकाणी रताळे, बटाटे, साबुदाणा, सुरण, भगर ह्याचा पण समाविष्ट करण्यात आलेला आहे. या गटापासून आपल्याला काय मिळतंय तर प्रामुख्यानं या गटापासून आपल्याला ऊर्जा मिळते आणि काही प्रमाणामध्ये प्रथिनं मिळतात. दुसऱ्या गटामध्ये सर्व प्रकारच्या डाळींचा समावेश करण्यात आलेला आहे. तूर आहे, मसूर आहे, हरभरा आहे, त्यानंतर उडीद आहे. तर या सगळ्या डाळीचा ह्याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. सोयाबीन पण आहे. त्याचबरोबर कडधान्यांचा पण याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. तेलबिया वगैरे, शेंगदाणे ह्याचा पण समावेश ह्याच्यामध्ये करण्यात आलेला आहे. ह्याच्यापासून प्रामुख्यानं आपल्याला प्रथिने मिळतात. आता आपण तिसरा अन्नगट पाहूया. या तिसऱ्या अन्नगटामध्ये अंडी आहेत. अंडी आणि अंड्यापासून प्रामुख्यानं आपल्याला प्रथिने मिळतात. ते दर्जेदार प्रथिने मिळतात. त्यानंतर चौथा जो काही अन्नगट आहे, अंडी वगळता इतर जे काही मांसाहारी पदार्थ आहेत, चिकन, मटन, मासे वगैरे ह्याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे या गटामध्ये. आणि त्याच्यापासून आपला दर्जेदार प्रथिने मिळतात. त्यानंतर पाचवा जो गट आहे तो पाचवा गट हा दूध आणि दुग्धजन्य पदार्थाचा हा गट आहे. त्याच्यामध्ये दूध, दही, ताक, पनीर, चीज, लस्सी ह्याचा समावेश आहे. ह्याच्यापासून पण आपला दर्जेदार प्रथिने मिळतात. सहावा जो काही गट आहे, पहिल्यांदाच या ठिकाणी फळामध्ये आणि भाज्यामध्ये 2 गट केलेले आहेत. आता 6व्या या अन्न गटामध्ये जीवनसत्व अयुक्त असलेले भाज्या आणि फळांचा समावेश करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये गाजर आहे, टमाटे आहेत आणि पालेभाज्या आहेत. आणि जो काही 7वा अन्न गट आहे तर या 7व्या अन्न गटामध्ये हे बाकीचे जे काही राहिलेले जे काही भाज्या आणि फळांचा समावेश करण्यात आलेला आहे. तर असे या ठिकाणी 7 अन्न गट आहेत. आणि या 7 अन्न गटापैकी कमीत कमी 4 अन्न गटाचा समावेश आपल्या जर आहारामध्ये असेल तरच आपल्या शरीराची सर्वांगीण योग्य प्रकारची वाढ होऊ शकते, असं अभ्यासामध्ये दिसून आलेलं आहे. आपण जर पाहिलं तर नेमकी आपल्या आहारामध्ये काय त्रुटी आहेत तर आपल्याकडं डाळीचं प्रमाण बऱ्यापैकी कमी राहतं, हा एक भाग आहे. त्याचबरोबर हे जे काही ज्याला आपण क्वालिटी प्रोटीन असं म्हणतो, ज्यावेळेस आपण प्रथिनाच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस त्या ठिकाणी दर्जात्मक प्रथिने, क्वालिटी प्रोटीन्स आपण असं म्हणतो. आणि त्यावेळी आपल्याला त्याच्यामध्ये जे काही इसेन्शियल अमायनो ॲसिड्स असतात, हे 9 इसेन्शियल अमायनो ॲसिड्सचा जर समावेश असेल तर ते दर्जेदार प्रथिनं असं आपण म्हणतो. आणि त्याच्यामध्ये काही एक जरी कमी असेल तर अपेक्षेप्रमाणे वाढ होत नाही, असं अभ्यासामध्ये दिसून आलेलं आहे. आता तृणधान्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी प्रथिनं आहेत. त्याच्यामध्ये काही इसेन्शियल अमायनो ॲसिडची कमतरता आहे किंवा कमी आहेत. आणि जे काही डाळी आहेत, तेलबिया आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा प्रथिनं आहेत व त्याच्यामध्ये सुद्धा काही इसेन्शियल अमायनो ॲसिडची कमतरता आहे. परंतु ज्यावेळी आपण तृणधान्य आणि डाळी 5:1 5:1 या प्रमाणात आपण ज्यावेळेस सेवन करतो किंवा खातो तर निश्चितपणे आपल्याला आपल्या शरीराला आवश्यक असणारे जे काही दर्जेदार प्रथिनं आहेत, सर्व 9 इसेन्शियल अमायनो ॲसिडचा समावेश करून ते निश्चितपणे मिळू शकतात. त्याचबरोबर अंडी किंवा मांसाहारी पदार्थ आणि दुग्धजन्य पदार्थ ह्याच्यामधून मिळणारे जे काही प्रथिनं आहेत ते मात्र दर्जेदार प्रथिनं आहेत. जे आपल्याला शक्य आहे त्याचा आपण त्या ठिकाणी अंतर्भाव आपल्या आहारामध्ये ते करू शकतो. आणि आपल्या शरीराला त्या ठिकाणी रोगप्रतिकार शक्ती तयार होण्यासाठी निश्चितच आपल्याला जी गरज असते सूक्ष्म अन्न घटकाची गरज आपल्याला भागवण्यासाठी निश्चितच आपल्याला ते 6 आणि 7वा अन्नगट आपल्या आहारामध्ये समावेश करणं अत्यंत गरजेचं आहे. प्राधान्यानं त्या ठिकाणी 6व्या अन्नगटाचा जर आपण समावेश आपल्या आहारामध्ये केला तर जीवनसत्व त्या ठिकाणी निश्चितपणे आपल्या मोठ्या प्रमाणात मिळून रोगप्रतिकार शक्ती आपली चांगल्या प्रकारे ती वाढू शकते. आपण पाहूया की आहाराचा नेमका कसा परिणाम होऊ शकतो हे दाखवण्यासाठी एक स्लाइड आपल्याला दाखवत आहोत. या ठिकाणी कुत्र्याची 2 पिल्लं आहेत. ह्या एकाच आईची एकाच वेळी जन्मलेली ही 2 पिल्लं आहेत. दोघांचं सारखंच वय आहे. तर एक पिल्लू मोठं दिसतं आहे आणि एक पिल्लू लहान दिसतं आहे.
तर असं का झालं बाबा, जर एकाच आईची एकाच वेळी जन्मलेली पिल्लं असतील तर हे जे काही मोठं दिसणारं जे काही कुत्र्याचं पिल्लू आहे त्याला पुरेशा प्रमाणात एक तर त्या ठिकाणी आहार मिळाला आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी क्वालिटी प्रोटीन्स मिळाले, म्हणून ते जे काही कुत्र्याचं पिल्लू आहे ते क्षमतेप्रमाणे वाढलेलं आहे. दुसरं जे काही लहान कुत्र्याचं पिल्लू आहे या ठिकाणी त्या अपेक्षेप्रमाणे गरजेप्रमाणे त्या ठिकाणी त्याला आहार मिळाला नाही, त्यानंतर दर्जेदार त्याला प्रथिनं नाही मिळाले नाहीत. त्याची क्षमता असून सुद्धा ते कुत्र्याचे पिल्लू लहान राहिलेलं आहे. ह्याच्यावरूनच आपल्याला एक अंदाज बांधणं गरजेचं आहे. आमची क्षमता जरी त्या ठिकाणी भारतीयांची पुरुषांची क्षमता 6.5 फूट उंच होण्याची आहे, स्त्रियांची 6 फूट उंच होण्याची आमची क्षमता असताना सुद्धा त्याला जर पुरेशा दर्जेदार आहाराची जोड नाही मिळाली तर निश्चितपणे अपेक्षेप्रमाणे आमची उंची वाढत नाही आणि शारीरिक वाढ होत नाही आणि मेंदूची वाढ सुद्धा होत नाही, असं अभ्यासामध्ये दिसून आलेलं आहे. या स्लाइडवर काय दर्शवलेलं आहे की एक शेतकरी आहे, बैलजोडी आहे, शेतामध्ये काहीतरी तो मशागत करत आहे. या ठिकाणी कुठल्या प्रकारचं पीक पेरलेलं नाही, परंतु तो मशागत करत आहे. आता ही मशागत करणे म्हणजे नेमकं काय व्हावं जरा ते, या मातीमध्ये शेतामधल्या मातीमध्ये जे काही अन्न घटक असतात ही अन्न घटक त्या नंतर पेरलेल्या पिकासाठी योग्यरित्या सुलभरित्या मिळण्यासाठी जमीन त्याला भुसभुशीत करावी लागते. त्याला आपण जमिनीची मशागत केली असं म्हणतो. आणि ते जर त्या योग्य प्रकारची मशागत जर नाही केली तर त्या ठिकाणी मातीमध्ये असणारी अन्न घटक सुद्धा पुरेशा प्रमाणात त्या पिकाला न मिळाल्यामुळं पीक क्षमतेप्रमाणे त्या ठिकाणी वाढू शकत नाही, म्हणून त्या ठिकाणी उत्पादन कमी होतं आणि कमी दर्जाचं राहतं. म्हणून त्या ठिकाणी शेतकरी जमिनीची मशागत चांगली करतो, त्याच्यामध्ये सेंद्रिय खत टाकतो, त्याच्यामध्ये रासायनिक खत टाकतो, त्याच्यामध्ये सूक्ष्म घटक त्या जमिनीमध्ये मिसळून आपलं पीक दर्जेदार आणि संख्यात्मक वाढ करण्यासाठी शेतकरी हा प्रयत्न करत असतो. मग शेतकरी हा जर म्हणजे या पद्धतीनं प्रयत्न करून आपलं उत्पादन दर्जेदार आणि संख्यात्मक वाढ करण्यासाठी प्रयत्न करतो, कधी आम्ही हा विचार केलेला आहे का की माझा गर्भाशयामध्ये ज्यावेळेस गर्भधारणा होते मग त्यावेळेस माझं शरीर त्या गर्भ पोसण्यासाठी योग्य आहे का, माझं वय योग्य आहे का, शारीरिक क्षमता तशी माझी गर्भाला वाढवण्यासाठी पोषक आहे का, ह्या सगळ्या बाबींचा विचार खरंच आम्ही कधी केलेला आहे का, ह्याचं उत्तर बहुतांशी नाही असा येतो, कारण त्याविषयी आमचं फार मोठं अज्ञान आहे. तर आम्हाला आता विचार करण्याची वेळ आहे की ज्यावेळेस आम्हाला गर्भधारणा होणार आहे त्यावेळी माझं शरीर, माझं गर्भाशय त्या अनुषंगानं तयार आहे का, सूक्ष्म अन्न घटक माझ्या शरीरामध्ये ते पुरेशा प्रमाणात आहे का. प्रामुख्यानं आपण ज्यावेळेस सूक्ष्म अन्न घटकाचा विचार करतो त्यावेळेस अभ्यासामध्ये असं दिसून आलेलं आहे की बहुतांशी स्त्रियांमध्ये फॉलिक ॲसिडची कमतरता आहे, व्हिटॅमिन B12ची कमतरता आहे, आता आयोडीनची बऱ्याचशा ठिकाणी कमतरता आहे. मग अशा परिस्थितीत जर गर्भधारणा राहिली तर अपेक्षेप्रमाणे किंवा क्षमतेप्रमाणे बाळाची वाढ होऊ शकत नाही. मग हे जर आपल्याला साध्य करावायचं असेल तर निश्चितपणे आपल्याला की त्या ठिकाणी किशोरीवर लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. जर किशोरीवर आपण जर लक्ष दिलं तर निश्चितपणे ते त्या म्हणजे जसं आपण मगाशी पाहिलं की 2 वर्षाच्या आतील वयोगटामध्ये खूप मोठी ग्रोथ स्पर्ट आहे, जलद वाढण्याची क्षमता आहे. त्याचप्रमाणे 10 ते 19 या वयोगटामध्ये किशोरींची सुद्धा खूप झपाट्यानं वाढ होऊ शकते, शारीरिक वाढ होऊ शकते. या कालावधीमध्ये जर त्यांना पोषणाचा त्या ठिकाणी जोड मिळाली, योग्य पोषणाची, पुरेशा पोषणाची, क्वालिटी पोषणाची, तर निश्चितपणे त्यांचं पण त्या ठिकाणी शारीरिक वाढ क्षमतेप्रमाणे होऊ शकेल आणि ती एक पर्सनॅलिटी पण त्या ठिकाणी व्यक्तिमत्व पण चांगलं होऊ शकेल. आणि योग्य वयामध्ये लग्न आणि योग्य वयामध्ये अपत्याला जन्म देणं आणि कुठल्या प्रकारे रक्तक्षय नसणं या सगळ्या बाबीचा त्या ठिकाणी जर समावेश असेल तर निश्चितपणे ती त्या ठिकाणी चांगल्या म्हणजे निरोगी बाळाला, योग्य वजनाच्या बाळाला आणि चांगला त्या ठिकाणी बुद्ध्यांक असलेल्या बाळाला जन्म देऊ शकेल असं मला वाटतं. मग त्या अनुषंगानं जसं शेतकरी प्रयत्न करतो तसं आपण सुद्धा त्या ठिकाणी प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे. तर आपण आतापर्यंतच्या बाबी आपण जे पाहिलेल्या आहेत तर ज्यावेळेस आपल्याला चांगल्या बाळाची आपण अपेक्षा करतो त्यावेळेला मातामध्ये या सगळ्या बाबी अंतर्भूत आहेत की नाही हे सुद्धा पाहणं आपल्याला गरजेचं आहे. काय त्याच्या कोणत्या बाबी अपेक्षित केलेल्या आहेत की मातेचं बाळाला जन्म देण्यासाठी योग्य वय असणं गरजेचं आहे. अभ्यासामध्ये असं दिसून आलेलं आहे की मातेचं वय 20च्या पुढं आणि 30 वर्षाच्या आत जर असेल
तर ते बाळाला जन्म देण्यासाठी योग्य वय आहे. त्यानंतर मातेचा BMI बॉडी मास इंडेक्स म्हणजे उंचीच्या प्रमाणात वजन किती ही जे काही रेशो आपण पाहतो तर तो जो काही रेशो आहे BMI बॉडी मास इंडेक्स 21 ते 23 या दरम्यान असणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यामध्ये गरोदरपणामध्ये आणखी त्याच्यामध्ये वाढ होते. तिसरा जो मुद्दा आहे की मातेचं हिमोग्लोबिन 11 ग्रॅम% पेक्षा कमी असता कामा नये. 11, 12, 13, 14 या दरम्यान हिमोग्लोबिन जर असेल तर निश्चितपणे चांगल्या वजनाच्या बाळाला ती आई जन्म देऊ शकते. त्यानंतर सूक्ष्म अन्न घटक जे की आताच या ठिकाणी मी उल्लेख केलेला होता, फॉलिक ऍसिड, व्हिटॅमिन B12, झिंक आणि आयोडीन या सर्व सूक्ष्म अन्न घटकाचा समावेश सुद्धा आपल्या आहारामध्ये जर असेल तर निश्चितपणे ती स्त्री चांगल्या बाळाला जन्म देऊ शकेल. आता चांगल्या बाळाची व्याख्या म्हणजे काय? बाळ सुदृढ असावं, निरोगी असावं आणि बुद्धीनं चांगलं असावं, म्हणजे त्याचा बाळाचा बुद्ध्यांक पण चांगला असावं. काय दाखवलं या स्लाइडमध्ये? एक मुलगी आहे आणि हात जोडून ती आपल्याला विनंती करते आहे. काय विनंती करते आहे? की आम्हाला मतदानाचा अधिकार नाही. ज्या व्यक्तीला मतदानाचा अधिकार असतो त्यांच्याकडं ही राजकर्ते वगैरे म्हणजे येतात आणि मग त्यांना मतदान करण्यासाठी त्यांना विनंती करत असतात. आणि त्यावेळेला हे जे काही मतदार असतात हे मतदार त्यांच्या ज्या काही मागण्या असतात ही मागण्या त्यांच्याकडनं ते पूर्ण करून घेत असतात. परंतु आम्ही लहान असल्यामुळं आम्हाला मतदानाचा अधिकार नाही. आमची संघटना पण नाही. संघटना जे काही संघटित लोक असतात, संघटित लोक आपल्या ज्या काही मागण्या असतात तर त्या मागण्या शासनावर दबाव आणून त्या पूर्ण करून घेत असतात. म्हणून आमची पण तशी आमची संघटना पण नाही. त्याच्यामुळे शासनावर आमचा कुठलाही दबाव नाही. आम्ही कधी मोर्चा काढत नाही, आमचा कधी रास्ता रोको नसतो, आम्ही कधी आंदोलन करत नाही. त्यामुळं आमच्या ज्या काही मागण्या आहेत आमच्या मागण्याची कुणीही दखल घेत नाही. आणि आम्हाला जे काही आमच्या समस्या आहेत त्या समस्याला आम्हाला सामोरं जावं लागतं. फक्त आमची एकच विनंती आहे, तुम्ही सगळे वडीलधारी लोक आहात. आमची मागणी एकच आहे की आमची जी काही नैसर्गिक क्षमता आहे ह्या क्षमतेप्रमाणे आम्हाला वाढ आणि विकासाची संधी उपलब्ध करून द्यावी. एवढीच फक्त हात जोडून विनंती ती आपली मुलगी समोरची आपला करत आहे. म्हणून आपल्याला सर्व लोकांना विनंती आहे की सर्व लोकांनी त्यांच्या क्षमतेप्रमाणे वाढ आणि विकास होण्यासाठी सर्वतोपरी आपण सर्वांनी त्यांना मदत करावी एवढीच आपल्याकडनं अपेक्षा आहे.